आदरणीय मंच, सर्वप्रथम मी माझा एक परिचय देतो तुम्हाला. मी डॉक्टर सुमित मोतीलाल श्रावणे, प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगावणे इथं कार्यरत आहे. भाषण नाही म्हणणार सर, मी एक डिस्कशनचा वन मॉड्यूल करण्याचं हेल्प मिळणार. सर्वप्रथम आपल्याला आहे ना, पोषणच्या बद्दल काय जागरूकता आहे ते मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. कोणी पण एक जण कधी मला सपोर्ट करेल आणि एक रिस्पॉन्स देईल तर त्याच्यावर आपण डिस्कशन आणखीन त्याला डीप करू शकतो. पोषण म्हणजे काय? पोषण सर्वप्रथम आपलं प्रायमरी ॲस्पेक्ट आहे. पोषण नसलं असतं तर आपण या लाईफमध्ये जगू शकलो नसतो. न्यूट्रिशन इज द बेसिक एंटिटी ऑफ एव्हरी ऑर्गॅनिझम. सिंपल शब्दात, कधी आपल्याला इंटेकच नसला तर आपण काहीच करू शकत नाही, एवढं मूलभूत. आता आपण सिव्हिलाइज झालो आहे, म्हणजे आपण आता नगरीकरणमध्ये आलेलो आहे, त्याच्यामुळे आपण पोषण असं दुय्यम पकडतो, पैसा हे आता प्रायोरिटीला पकडतो. पण सुरुवातीला पोषण हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असायची. बेसिकली पोषणचे दोन प्रकार, एक पोषण आणि एक वेळेवर काय पोषण घेतलं पाहिजे ते. आपल्याला जो सरांचा फोन झाला, मला सरांनी विचारलं की सर आपल्याकडे काही लिटरेचर आहे काय की आपण पोषणच्या संबंधित काही बोलू शकतो. म्हटलं सर माझ्याकडे लिटरेचर तर खूप आहे. तर मग नेमका आपल्या ग्रुप कोणता आहे, आपल्याला टार्गेट ग्रुप कोणता आहे ज्यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा. असं दिसतंय की इथं आता मिक्स ऑफ ग्रुप आहे. म्हणजे आम्ही क्लासिकली याला डिवाइड असं करतो की एज ग्रुप. क्लासिकल केसमध्ये एक महिलेचा जन्म झाल्यापासनं तर तिची प्रसूती होऊन, तिला मुलं होऊन, तिची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया होऊन, त्याच्यानंतर पोस्ट लॅप्स होऊन आणि मग त्याच्यानंतर एंडपर्यंत वुमनच्या सायकलमध्ये न्यूट्रिशनचा खूप इम्पॉर्टंट रोल. न्यूट्रिशनचा रोल का बरं इम्पॉर्टंट असलं हे सांगणं गरजेचं नाही, कारण की आपल्याला महिलांना सगळ्यात विशेष वरदान आहे. कोणता वरदान आहे? आपली परपेच्युटी म्हणजे आपलं रिप्रोडक्शन हे तुमच्याशिवाय आमचं होऊ शकणार नाही. दॅट मीन्स आय फील की महिला सगळ्यात सशक्त असं जेंडर आहे आणि आपण विचार करतो की महिला मागे गेल्यात, पण महिला पहिल्यापासूनच श्रेष्ठ आहे आणि त्यांच्याशिवाय काहीच शक्य नाही. आपण महिलांचे इम्पॉर्टन्स दिल्यानंतर त्यांच्या न्यूट्रिशनच्या बद्दल थोडंसं डिस्कशन करण्यासाठी आता मी माझ्या पॉईंटवर खूप फोकस होणार. आपल्या लेक्चरमध्ये बेसिक आपल्याला एक अभ्यास करायचा असला तर आमच्या आरोग्य क्षेत्रात कधी आपण डिव्हिजन करू. डिव्हिजन केल्यानंतर आपण क्लासिकली अर्बन आणि रुरल दोन क्लासिफिकेशन. अर्बन क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्या न्यूट्रिशन रिक्वायरमेंट महिलांच्या 2100 किलो पाहिजे आणि आपल्या ग्रामीणमध्ये तो 2100 पाहिजे आणि शहरामध्ये 1800 किलो कॅलरीज असतात. बट आपण जसा अनुभव घेतोय, आमच्या शहराच्या स्त्रियांना ओव्हर न्यूट्रिशनमुळे वेगळा त्रास व्हायला लागला आहे आणि आपल्या ग्रामीण क्षेत्राच्या ज्या महिला आहेत त्यांना अंडर न्यूट्रिशनचा त्रास होतो. म्हणजे इंडिया आणि भारत हे दोन एंटिटी झालेले आहेत. का बरं? कारण की भारतात ज्या स्त्रिया आहेत त्या कमजोर झालेल्या आहेत आणि इंडियाच्या ज्या स्त्रिया आहेत ते फॅटी. आणि अंडर न्यूट्रिशनचे दोन भाग सांगताना मला हे सांगायचं होतं, प्रॉपर न्यूट्रिशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. अंडर न्यूट्रिशन पण एक मोठा प्रॉब्लेम आहे, ओव्हर न्यूट्रिशन पण एक प्रॉब्लेम. कमी जेवण झालं तरी त्रास होतो, जास्त जेवण झालं तरी त्रास होतो. याला आपण जज करताना बेसिक आपण इंडेक्स काढतो, काही आपण अभ्यास करतो त्याच्यावर की आपण जाड आणि गोड ह्या क्लासिफिकेशनमध्ये न बसता प्रॉपर न्यूट्रिशन कसं मिळवता येईल त्याच्यासाठी. आरोग्य सत्राचे आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचे सगळे प्रोग्राम आपले इंटरलोकेटेड आहे. कोणाच्या सेंटरमध्ये? फक्त महिलांचे न्यूट्रिशन आणि हेल्थ. संधी अशी माझ्याकडे दोन्ही आहे, न्यूट्रिशन पण सांगता येईल आणि हेल्थ पण सांगता येईल, पण न्यूट्रिशनच्या बद्दल मी फोकस आज केंद्रित करतो. आपल्याकडे जेवढं वजन आहे, एक सिंपल एक्झाम्पल देणार, एक स्त्रीचं हाईटच्या हिशोबाने किती वजन झालं पाहिजे त्याच्यासाठी आमच्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला ब्रोकास इंडेक्स म्हणतो सर. फॉर एक्झाम्पल अ वुमन, आता एक स्त्री 180 सेंटीमीटरची आहे, खूप रेअर आहे इंडियन जॉग्राफीच्या नुसार, डेमोग्राफीनुसार. कधी तिची कॅल्क्युलेशन आपण ॲव्हरेज पकडलं 165 सेंटीमीटरचं, त्याच्यामधून आपण 102 मायनस करायचं.
तर तिचं आयडियल वेट हे 63 किलोग्राम, पण ते रेंजमध्ये कोणीच नाही. आपल्याकडे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप अडचण जात आहे. आयडियल वेट असणंच आयडियल हेल्थ हे मी कधीच सांगणार नाही, पण न्यूट्रिशनचे प्रॉपर रिप्रेझेंटेशन कसे असले पाहिजे त्याच्याबद्दल बोलतो. क्लासिकली आपण जेव्हा आपली हाईट मोजली त्याच्या हिशोबाने आपण वजन डिटेक्ट केलं. वजन एकदा डिटेक्ट केल्यानंतर एक आपल्याला साधारण ग्राफ मिळेल. त्या ग्राफच्या नुसार आपण एक कॅटेगरायझेशन केलं की नॉर्मल कसं. हे नॉर्मलचं कॅटेगरायझेशन झाल्यानंतर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्या न्यूट्रिशन्स खूप इम्पॉर्टंट. आता सर मॅडमने जसं न्यूट्रिशनचं डेफिनेशन सांगितलं, तर मला एक कोणतरी सांगेल का महिलांपैकी की दिवसातून आयडियल वेळेस किती वेळेस जेवण केलं पाहिजे? किती वेळेस? 2 वेळेस. एक उत्तर येतं 2 वेळेस, 3 ते 4 वेळेस. आणखी सकाळी उठल्यानंतर किती तासाच्या आत ब्रेकफास्ट केला गेला पाहिजे? ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता केला पाहिजे. 1.5 तास. आणखी काही आन्सर्स मागून सांगा. किती तासात जेवण केलं पाहिजे सकाळी उठल्यावर? बरं, सगळ्यात आधी जेवणामध्ये चहा घेणं योग्य आहे का? फर्स्ट मील शुड बी टी, म्हणजे आपला चहा घेणं जो आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर पहिल्यांदा चहा घेतो, किती चांगली गोष्ट आहे? चांगली नाही. किती जण सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर डायरेक्ट चहा घेतात? हात वर करा. दिस इज द एक्सपोजर. आपल्याला पोषण मध्ये मेन हे कळत नाही की सकाळचा जो आपण पहिला चहा घेतोय तो आपल्या शरीरातलं असलेलं नसलेलं न्यूट्रिशन जे रात्रभर फास्ट झाला होता. आपला फास्ट म्हणजे काय? उपासच ना. रात्री 10 वाजता जेवण झालं, साधारणतः 8 वाजता जेवण झालं. सकाळी 8 वाजता पहिला जेव्हा चहा घेतला तो चहा आपल्याला न्यूट्रिशन देणार होता का आपल्याला डिन्यूट्रिशन देणार होता? तो चहा तुमच्या शरीरात गेल्यानंतर सिंपल शब्दात सांगायचं तर तो माझ्या चहा तोंडावाटे गेला, चहा जिभेला खूप टेस्टी वाटला, मी चहा घेतला, मला तरतरी आली, पोटापर्यंत गेला. त्यांनी तुमचे जे इंटेस्टायनल म्हणजे आतड्याचे जे आतली भाग आहेत ना त्याला पूर्णपणे बोधट करून टाकले. म्हणजे आपले आता KVK मध्ये आहोत आपण, सगळे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमध्ये आहे, तर आपण एक समजायचं की आपण आता जमीन कुरतली तर आपण हे का पण करतो? जमिनीला आपण मोकळं ठेवतो का एकदम फिट करून टाकतो? मोकळं ठेवतो. त्याच्यामुळे काय होईल? ती काय करेल? पाणी शोषेल. तसंच सकाळ सकाळी आपण एक क्राईम केलेला आहे की चहा पिऊन आपण पूर्ण आतड्या बोधट करून टाकतो. आणि ही आपली सकाळची सुरुवात. आता याच्यानंतर तुम्ही दिवसभर जेवण करणार. जेवण केल्यानंतर मग तुमचं ॲब्झॉर्प्शन काय लेवलवर राहील? पहिली गोष्ट आजच्या पूर्ण या सत्रातून कधी तुम्ही फक्त एक गोष्ट पण लिहिली की सकाळी उठून आपण अर्ध्या तासाच्या आत ब्रेकफास्टमध्ये चहा सोडून काही पण घेतलं ते तुमच्या पोषणासाठी बेसिक इंग्रेडियंट आहे. कधी याच्यातले 30% पण लोकांनी फॉलो केलं तर आपला जो टार्गेट जो अचीव करायचा आहे भारताला त्याच्यासाठी खूप मोठी मदत होईल. आता आपण विचार करू, चहा घेतला नाही तर तुम्ही काय करा? रिप्लेसमेंट दिली. आपला जन्म फक्त खाण्यासाठी झाला होता आणि प्रोपोगेट करण्यासाठी झाला होता. आता आपला जन्म दुसरीकडे झालं कारण आपल्याला काय खायचं ते माहितीच नाही. रिप्लेसमेंट मिल काय देणार? एनी रिस्पॉन्स, काही पण रिस्पॉन्स द्या मला. मी एक्सपेक्ट काय रिप्लेसमेंट देणार? मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही व्हॉलेंटियर राहा कारण की आता सगळेजण बोलत नाही तुमच्याशी. काय नाश्ता केला पाहिजे? बन, पाव, टोस्ट. बन, पाव, टोस्ट बेकरीचे जे आपले फर्स्ट आयटम आहेत हे आयटम्स आपण म्हणजे आता जे काम आपण चहा घेतल्यानंतर होतो त्याला सुपरलेटिव्ह इफेक्ट कधी बॅड डिसिजन मध्ये आणायचं असलं त्याच्याबरोबर बन, ब्रेड आणि पाव.
चहामुळे एक 10% नुकसान होणार होता, बर्न पावमुळे आणखीन जास्त झाला. त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, फॉल्स न्यूट्रिशन. फॉल्स न्यूट्रिशन कशाला, मी आता चहा घेतला, चहा बरोबर बर्न पाव टोस्ट झाला. बेसिक आहे, त्याच्यात ग्लुकोज आहे, तुम्हाला एनर्जी भेटणार, पण त्याची मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याची काय म्हणतात त्याला, त्याची आकार आणि त्याची मॉलिक्युलची साईज अशी नाही आहे की ते पोटात जाऊन तुमच्या ॲब्झॉर्ब होते. तर ते पोटात जातात. सेकंड स्टेप, तो पोटात गेल्यानंतर आपल्या ॲसिडिटीला ते एन्हान्स करतात, वाढवतात. आणि त्या ॲसिडिटीच्या प्रक्रियेमध्ये काय होतं, पाणी ॲब्झॉर्ब होतं. पाणी ॲब्झॉर्ब झालं, काय झालं, माझं पोट असं फुगलेलं आहे. पोट फुगल्यामुळे काय वाटेल की माझं पोट भरलेलं आहे. माझं पोट कधी भरलेलं असलं तर मी नेक्स्ट मील घेईल का, लगेच जेवण करेल का. ब्रेड, बन, पाव हे प्रोडक्ट्स खाण्याची उत्तम वेळ सांगू का तुम्हाला, कोणती, तुम्हाला काय वाटतं कोणती आहे? कधीच नाही. कधीच नाही. त्याचं ओरिजिन असं झालंय की ब्रेड, बन, पाव जे आहेत ना, हे स्टोरेज मेकॅनिझममुळे बनवल्या गेलेल्या गोष्टी आहे. आणि आपल्या घरी असं मला वाटत नाही की एक पण घर असं असेल ज्याच्या घरी चपाती, भाकरी, भात असं काही बनत नाही. सगळ्यांच्याच घरात थोडस किचन चालूच आहे ना. कोणी मेसच्या आधारे आहे का? मी पण नाही इथं राहून. त्याच्यामुळं आपण हे कम्प्लिटली डिस्कार्ड केलं पाहिजे. माझ्या डिस्कशनचा पहिला पॉईंट मी खूप जास्त एक्सिड केलेला आहे टाइम लिमिटला, पण मला कधी हा चेंज झाला तर माझ्या न्यूट्रिशनच्या लेवलची खूप चेंजेस होते. दुसरा एक बेसिक पॉईंट मी घेतो, आपल्याकडचं जे न्यूट्रिशनल डाएट आहे आणि डिस्कशन फक्त डेफिशियन्सी म्हणजे कमतरतेच्या डिरेक्शनमध्ये घेतो. कमतरता ज्यावेळेस लेस फॉर्म्युलेशनमध्ये होऊ लागलेत आपले डाएट, आपलं वजन कमी होऊ लागलं. आयडियली आपण कधी वजन कन्सिडर केलं तर आपल्या जेवणात 3 भाग असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. फॅट म्हणजे जे तेलकट तुपकट पदार्थ आहेत ते. कार्बोहायड्रेट म्हणजे भात, पोळी, भाकरी हे. आणि प्रोटीन कशात भेटतं बरं? व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन, मोस्टली असं कन्सिडर करू, गणपतीचा महिना चालू आहे, व्हेजिटेरियन. प्रोटीन भाजीपाला, आणखी कडधान्य. कडधान्याला आपण खूप दुर्लक्ष करतो. कडधान्य हे आपली बेसिक एंटिटी आहे प्रोटीनसाठी. आपलं शरीर कशाने बनलेलं आहे? आता मी याचं सुपरलेटिव्ह आन्सर म्हणजे का बरं, प्रोटीनने बनलेलं हे उत्तर माझ्याकडून तुम्हाला म्हणजे मला अपेक्षित आहे तुमच्याकडे. कशाने बनलेलं आहे? प्रोटीन. एकदा म्हणा, आपलं शरीर कशाने बनलेलं आहे? प्रोटीन. कधी आपलं शरीर प्रोटीनने बनलेलं आहे आणि आपण प्रोटीनची मात्रा दिवसाला किती घेतल्या गेली पाहिजे? छोटा एक्झाम्पल देतो. डाळ आपण रेग्युलर पद्धतीने घेतो. वरण भात खातात ना सगळे? हा, वरण भात. माझी फॅमिली आहे 4 लोकांची, 4 पीपल. मी एका वेळेला किती वरण आणि किती भात घेईन? बनवायचं असलं मला तर मी किती अमाऊंट मध्ये तूर डाळ घेईन? खेड्यात नाही, सव्वाशे, शहरात पण नाही. डाळ तर कोणी खातच नाही. 1,200 ग्राम किती माणसाने? म्हणजे एक वेळेला डाळ बनवायची किती किलो बनवायची? मग 125 गुणिले 4, 500. अर्धा किलो डाळ टाकतात कोणी तर? 1,200 तरी टाकतात. 100 ग्राम किती जण टाकतात? सगळे. नाही, सिटी मध्ये पण एक वेगळे प्रॉब्लेम्स आहे. तुम्ही वेगळे लेक्चर लावा मला, सिटीचे प्रॉब्लेम सांगा. डाळ कोण टाकतंय? मला 100 ग्राम टाकणारा पण डाळवाला भेटलं तरी. आणि मला आता हे पाहिजे 100 ग्राम मी डाळ टाकली, त्याच्यातून मला किती प्रोटीन मिळणार आहे? फक्त 37.5 ग्राम. म्हणजे किती वेस्टेज आहे?
अर्ध्यापेक्षा जास्त, 60% वेस्टेज. डाळच्या प्रमाणाने आपण प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत नाही, पण आपण अमाऊंट तरी वाढवू शकतो. आपण आपल्या डाएटमध्ये सिंपल गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट आजच्या डिस्कशन मधले की चहा नाही घ्यायचा, बनपाव नाही खायचा, संपली गोष्ट. मग त्याचे रिप्लेसमेंट काय करणार? बेस्ट सांगू का तुम्हाला? बेस्ट ब्रेकफास्ट इंडियाच्या केटरमध्ये वरण भात. वरण भात कधी तुम्ही सकाळी सकाळी खाल्ला, फर्स्ट मील घेतली तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि राईस खाण्याची उत्तम वेळ कधीच नाही असं. राईस खाण्याची उत्तम वेळ ही सकाळी आहे, पण आपण बिर्याणी, दाल भात, खिचडी ही नुसती संध्याकाळी. फक्त आपल्याला आता सर ह्या प्रोग्रामच्या उद्देशाने काय म्हणा, हे सगळ्या प्रोसिजरच्या उद्देशाने की आपले शासन काय पाहिजे त्याच्या उद्देशाने वेगळे स्कीम्स तर चालूच राहणार आहे. ते आपल्याकडे पर्कोलेट करायचा 100% प्रयत्न करणार आहे. आपल्यापर्यंत ती पोहोचायची 100% माझी भावना आहे. पण आपण आपली चालना, आपले एक्सरसाइज, आपले रुटीन चेंज केलं नाही तर त्याचा फायदा होणार. आजच्या मीटिंग मधून कधी तुम्ही 2-3 पॉईंट डेली बेसिसमध्ये नेले तर मला वाटतं की गव्हर्नमेंटला आपल्या डिरेक्शनने इन्सेंटिव्हायझेशनचं काम करता येईल. कसं? आज तुम्हाला ज्या अडचणी भारतातल्या त्या जपानच्या असतील का इकडच्या तिकडच्या असतील असं वाटतं का? तिथं काय प्रॉब्लेम चालू असतात? या प्रश्नाचं उत्तर न देता मी डायरेक्ट तुम्हाला विचारून आणि असं समजतो तुमच्याकडून उत्तर आलं. बेसिक फूड रिक्वायरमेंटचे प्रॉब्लेम भारताचे पण कंप्लीट झालेले असे पेपरवर आहेत, तरी पण आपण फॉर्टिफिकेशनच्या डिरेक्शनमध्ये तेवढं काम करत नाही. फॉर्टिफिकेशन म्हणजे काय? फॉर्टिफिकेशन म्हणजे आता माझा जो भात आहे मी याला काय ऍड करू त्याच्यामुळे तो आणखी न्यूट्रिशियस होऊन जाईल. माझ्याकडे माझी चपाती आहे तर मी तिला मल्टीग्रेन करून कसं सगळं न्यूट्रिशन देऊ ते बघू. पण आपलं बेसिक प्रॉब्लेमच मागच्या डिरेक्शनमध्ये चालू आहे. त्याच्यासाठी सिंपल स्टेप्स आहे. आजच्या पूर्ण ट्रेनिंगमधलं म्हणजे इन शॉर्ट दिस इज अ ट्रेनिंग फॉर यू की तुम्हाला सकाळचा चहा बंद करायचा आहे. कोण व्हॉलेंटियर भेटते मला चहा सकाळचा बंद करणार? आज तरी हो म्हणणारे किती भेटत आहेत? उद्या सकाळी तोडतील तर. आणि मी आता हा संवाद गृहिणी बरोबर का बरं करतोय? कारण की चहा तर तुम्हीच बनवणार नाही. तुम्ही नाही बनवला तर मग थोडेसे 1-2 दिवस भांडणं होतील, पण होईल. बरं, जेवण झाल्यावर चहा किती लोक पितात? आपल्या स्टँडर्ड प्रोटोकॉलने सर आपण ज्यावेळेस प्रोग्राममध्ये नाश्ता सर्व करतो, मला तर खूप छान वाटतं. नाश्ता आला, नाश्ता खाल्ल्या लगेच आम्हाला चहा भेटतो. काय व्हॉट इज द यूज? आम्ही पण सरपंच साहेब नेहमी आमच्याकडे येतात आणि चहा घ्या, चहा, कारण की दुसरं द्यायला नाही, चहा घ्या. बेसिकली मी म्हणायचं फक्त इंटरव्ह्यू म्हणजे असं म्हणताना आपण म्हणतो की मी चहा सोडून देईल, पण काय करा, माझ्या सांगण्याने तुम्हाला 5% पण फरक पडला तर त्याला 1% तरी इम्प्लिमेंट करा. 1% इम्प्लिमेंट केल्यानंतर तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील चहाच्या डिरेक्शन. हे झालं अर्ली मॉर्निंगचा. नाश्त्याचं बेस्ट ऑप्शन दिलेलं आहे मी तुम्हाला, वरण भात. ते तरी तुम्ही इन्कल्केट करू शकता, त्याला काही अवघड नाही. वरण भात घेतल्यामुळं आणि कोणत्या पण मीलच्या नंतर म्हणजे काही पण आपण खाल्लं तरी पण 1 तासापर्यंत चहा घेत असाल तर घ्यायचा नाही, 1 तासाच्या नंतर. दुसरी गोष्ट, आपल्याकडे साधारण पोषण तर आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की उपवासच्या डिरेक्शनमध्ये खूप भर आहे. कोणाला गुरुवार आहे, कोणाला सोमवार आहे, कोणाला बुधवार पण आहे, कोणाला शनिवार पण आहे, कोणाला रविवार पण आहे. एका हप्त्यात मॅक्सिमम किती उपवास करणारे आपल्याकडे स्त्री आहेत दहीगावमध्ये? आपलं न्यूट्रिशन तसं आहे का? आपलं न्यूट्रिशन तसं आहे की आपण चहा घेतो मग त्याच्यानंतर उपवास करतो. माझ्याकडे लोक लसीकरणाला येऊ लागले, सर आज आमचा उपवास आहे बरं का, आम्हाला लस.
म्हणजे तुम्हाला चक्कर आली तर जबाबदारी माझी आहे. मला खूप ऍसिडिटी झाली. का बरं? मी 7 दिवस कंटिन्युअस उपवास केला. आपण उपवास करण्याच्या वेळेस सगळ्यात भारी गोष्ट खातोय, गोल गोल असलेली व्हाईट कलरची, खूप टेस्टी लागते खूप लोकांना. बटाटे टाकतो, शेंगदाणे टाकतो, खूप मस्त भिजवतो टाकतो. सगळ्यांकडे मुलं आहेत, इथं फोन आहेत, स्मार्टफोन आहेत, गुगल करून त्याची बनायची प्रोसिजर बघा. एवढी वाईट आहेत ना की डिस्कस करण्यासाठी. दुसरी गोष्ट, साबुदाणा सोडल्यानंतर साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण बघा. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय सर? आज आपण उपवास करतो, मी उपवास करतो, आज मला डाएटमध्ये कमी खायचंय का जास्त खायचं? कमी नाही. साबुदाण्यामध्ये सगळ्यात जास्त ग्लायसेमिक इंडेक्स. एक 100 ग्राम गहूमध्ये जे भेटतं ना ते 10-20 ग्राम साबुदाण्यातच भेटून जातं. मग तो उपवास झाला का काय झाला? बेसिक काही गोष्टी आहेत. ह्या बेसिक क्लासिकल गोष्टी कधी तुम्ही जीवनात थोडं फरक आणलं तर प्रोसिजर खूप मस्त आहे. आता पोषण आहारचं एक कन्क्लुजन याच्यासाठी देतो की आपल्याला रिलेशन कुठं करायचं आहे. माझ्या लेक्चरमधून माझं इंटेन्शन काय आहे ते तुम्हाला पोहोचलं पाहिजे. फक्त एवढंच. स्कीमबद्दल आमची गव्हर्नमेंट काय काम करते खूप श्रेष्ठ मान्यवर आहे, मी तेवढं बोलू शकणार नाही त्या विषयावर. पण पोषणमधल्या ज्या बेसिक गोष्टी तेवढ्या तरी तुम्हाला कळायला पाहिजे. व्हेजिटेरियन डाएट, नॉन व्हेजिटेरियन डाएट हे असे वेगवेगळे डाएट आहेत. आपण कन्फ्यूज होऊ लागलो इकडं तिकडं. पण रुटीन काही बेसिक पॉईंट पण लक्षात ठेवले तरी न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. न्यूट्रिशन 1 दिवसात समजून जाणार आणि 1 तासात कळून जाणार असा पण टॉपिक नाही. पण काही बेसिक गोष्टी पण तुम्हाला कळाल्या आणि त्या तुम्ही जीवनचरणात आणल्या तर तुम्हाला त्याचा एवढा फायदा होईल की त्याचं रिसिप्रोकेट नाही. आणि त्याच्या हेल्थचे एक जे बेनिफिट्स आहेत ते तर अमाप आहे. काही बेसिक गोष्टी पण तुम्ही ठेवल्यात तर मी पण सांगेन. सकाळचा चहा, ब्रेड बनपाव, डाळचं प्रमाण रिप्लेसमेंट कडधान्य आपल्याकडे जे आहेत ते, शेंगदाणे गुळाचे लाडू बेसिकली, आणि साखर चांगली का गुळ चांगला? किती जण खातात चहामध्ये? किती जण टाकतात गुळ? फुटतो ना चहा, दूध वाया जातं. दूध वाया गेलं तर मग चहा कसा प्यायचा? त्याच्यामुळे मी साखर टाकतो. त्याच्यासाठी एक आयडिया आहे. गुळ वेगळ्या याच्यात काढायचा, चहा उकळून घ्यायचा, कप मध्ये खाली गुळ टाकायचा, चमच्याने फिरून घ्यायचा, पिऊन घ्यायचं. डाएट कॉन्शियस राहा, चांगलं व्यवस्थित पोषण घ्या. या पोषणामुळे तुमच्या हेल्थवर आणि सोसायटीवर खूप भार आहे. ॲज अ स्त्री, ॲज अ वुमन एम्पॉवरमेंटचा विषय कधी घेतला राहा, आणखीन पण प्रगल्भ विषय आहे. सशक्त स्त्री घडवण्यासाठी तिला सशक्त जेवण करावं लागेल आणि सशक्त स्त्री कधी घडली तर सशक्त राष्ट्र निर्माण होईल. आणि सशक्त राष्ट्र निर्माण झालं तर भारतासारखा डेमोग्राफिक डिव्हिडंड डेव्हलप करणारा देश जगावरचा कोणताच नाही. आणि हा ॲक्सेप्ट करण्यासाठी, हा आपण जिंकण्यासाठी किती वेळ द्यावा लागणार आहे? फक्त आपल्याला 5 वर्ष. 5 वर्षात आपल्या जेवढ्या स्कीम्स एखादी त्या हिशोबाने इम्प्लिमेंट होत राहिल्यात आणि आपल्याकडे सगळे लोक तेवढ्या लेवलने स्ट्रॉंग झाले तर आपण सेंटर राहू जगाचा. या नोटवर मी माझे 2 शब्द संपवतो.